राजकीय वर्तुळातून बातमी, कारण शपथविधीपूर्वी तिन्ही नेत्यांची अमित शहांसोबत बैठक होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमित शहा 3:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहात येणार आहेत। अमित शहा जवळपास 2 तास सह्याद्रीवर थांबणार आहेत आणि या 2 तासात अमित शहा त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती मिळते। कारण अजित पवार 2 दिवस दिल्लीत होते। दिल्लीत अमित शहांच्या भेटीचं तिथे ते वाट पाहत होते भेटीसाठी अमित शहांची, मात्र अमित शहांची भेट तिथे झाली नाही। ते नंतर इथे मुंबईत परतले। त्यानंतर अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। अजित पवार म्हणाले होते की मी अमित शहांच्या भेटीला गेलो नव्हतो, वैयक्तिक कारणासाठी दिल्लीमध्ये गेलो होतो। आणि दुसरं म्हणजे आज शपथविधी आधीच अमित शहा इथे येणार आहेत, सह्याद्री अतिथीगृहावर थांबणार आहेत आणि या सह्याद्री अतिथीगृहावर त्या तिघांमध्ये म्हणजेच अमित शहांमध्ये त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदेमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। कारण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे। दक्षिण मुंबईत आता छावणीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळत आहे। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आता सध्या राजकीय वर्तुळात, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलाय।